नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रीडिंग पाहणार आहोत. त्याचा विषय स्पिरिट्स गाईड्सनी असा दिलेला आहे, यू आर फॉरगेटिंग समथिंग. सो आपण काय विसरतो आहे ते आज बघायचं आपण. मी आधी तुमचे कार्ड्स ड्रॉ करते. एट ऑफ रोजेस, संघ कम्युनिटी. किंग ऑफ रोजेस. द असेंट. The Fury. Moment of reflection. अनिमा मुंडी. नोव्हेंबर. हॅपीनेस. ब्रोकन रिंग. पार्टिंग ऑफ वेज इन आयदर रोमॅन्स और बिझनेस. Fox. Shrewdness and resourcefulness, especially in business. Scales. Keep your life in balance. Coins. Money will be coming to you. Fire. Strong emotion, passionate love or hate. Chair empty. Someone is living your life.
बॉटम ऑफ द डेक किंग ऑफ कप्स. Page of Cups, the Chariot, Five of Pentacles, King of Pentacles, Page of Wand, Six of Wand. अनिमा मुंडीचं हे जे कार्ड आहे ना, अनिमा मुंडीचं कार्ड सांगतं, या कार्डचा एक मेसेज आहे, ॲक्सेप्ट ऑल, रिजेक्ट नथिंग. सो आयुष्य जगताना तुम्ही सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करा. सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या समोर येतात, एक वेगळा अनुभव देऊन जातात, त्या सगळ्या ॲज इट इज ॲक्सेप्ट करा. जी माणसं येतात किंवा ज्या जे अनुभव येतात ते रिजेक्ट करू नका. त्याबद्दल कुठलंही मनामध्ये कॉन्फ्लिक्ट आणू नका. असा काहीसा हा मेसेज आहे अनिमा मुंडीचा. सो आपल्याला इथे बघायचं आहे की तुम्ही काय विसरताय. तो इथे नोव्हेंबर आणि हॅपीनेसची 2 कार्ड्स आलेत. ग्रीन कार्ड हॅपीनेसचा आहे. सो हा तुमच्या हॅपीनेसबद्दल आहे. म्हणजे एक प्रकारे या नोव्हेंबरपर्यंत एक आयुष्यामध्ये एक आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे असं दिसतंय. ओव्हरऑल इथे सण आहे, इथे पण सण आहे. सो एक क्लॅरिटी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, एक सगळ्या बाबतीमध्ये, जीवनाच्या सगळ्याच गोष्टीमध्ये, एक तुमच्या व्यवहारामध्ये असेल, तुमच्या प्रेमजीवनामध्ये असेल, तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये, सगळ्या बाबतीत क्लॅरिटी मिळेल तुम्हाला, असं काहीसं दिसतं आहे. दुसरं, अनिमा मुंडीचं जे हे कार्ड आहे ना, की तुम्ही सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करा, कुठलीही गोष्ट रिजेक्ट करू नका. हे आणि बॉटम ऑफ द डे किंग ऑफ कप्सचं कार्ड हेच सांगते की मे बी तुमची एक मनाची कंडिशन ही तशीच आहे. तुम्ही एक प्रवाहाबरोबर जाते, मनावरती बऱ्यापैकी बॅलन्स आहे तुमच्या, असं दिसतं आहे. किंग ऑफ फर्स्ट, तुम्ही स्वतःचं एक प्रोटेक्शन, स्वतःसाठी प्रोटेक्टिव्ह आहात, तसे तुमच्या एक फॅमिलीसाठी म्हणा, सगळ्यांसाठी तुम्ही प्रोटेक्टिव्ह आहात. एक ते गुणधर्म आहेत तुमच्यामध्ये, असं काहीसं. एक कदाचित एक संवेदनशील व्यक्ती असाल तुम्ही, एक शांत संवेदनशील व्यक्ती, आणि जी सगळ्या गोष्टी ह्या सहसा इतर कोणालाही न दुखवणारी अशी एखादी व्यक्ती असू शकते. बॉटम ऑफ द डे किंग ऑफ कप्सचं कार्ड सांगते. तुमच्या स्प्रेडमध्ये चॅरियटचं कार्ड हे बरेचदा चॅरियटचं कार्ड हे आहे ना, या कार्डची थीम काय आहे की तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस तर सगळा मिळणार आहे, पण तुम्हाला जीवनाची आव्हानं पेलायची आहेत, तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला सक्सेस आहे. सो मे बी तुमचं लाईफ हे एक प्रकारे स्ट्रगलयुक्त आहे. कुठल्या ना कुठल्या फ्रंटवरती तुम्ही खूप कष्ट घेत आहे, खूप मेहनत घेत आहे. कदाचित काही वेळा तो एक थोडीशी निराशा तुमच्या पदरी येते. मे बी काही वेळा तुम्ही आयसोलेट होता, काही वेळा प्रत्येक वेळी तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट मिळेलच असं नाही. काहींच्या बाबतीत एक मे बी एकटे पडल्याची भावना असू शकते. फाय ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे बरेचदा एक फायनान्शियल पॅचेस, आणि दुसरं म्हणजे एक सोबत आपल्या कोणी नाही आहे,
एक एकटेपणल्याची भावना हे 5 ऑफ पेंटॅकल्स दाखवतं. सो ही जी कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे, सो तिथे एक किंवा अपोजिशन्स फेस करणे सतत समोरच्याकडून एखाद्या गोष्टीसाठी, आणि त्यामुळे ते दुःख वाटतं. म्हणजे त्या दुःखातून आपण सहजपणे बाहेर पडू शकतो, कीज तर तिथेच आहे. पण ते एक दुःख एक मनाला एक काही काळ का होईना ती फेज असते, ती एक दुःख देणारी असते. सो तुमचं लाईफ हे मे बी खूप स्ट्रगलयुक्त आहे. एक किंग ऑफ पेंटॅकल्सचं काळ हे सांगतं की जे काही तुम्ही मटेरियल लाईफ आहे ते तुम्ही स्वतः घडवलं आहे, तुमच्या स्वतःच्या मेहनतीवरती, जिद्दीवरती, एक तुमच्या स्वतःच्या कॉन्फिडन्सने, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली विचार करून तुम्ही एक परिस्थिती, तुमची जी काही रिॲलिटी आहे सध्या तुमची, ती तुम्ही स्वतः मिळवलेली आहे. ही अनायसे आलेली नाही आहे की कुठून. तुम्हाला जे काही तुमचं विश्व आहे ना, ते तुम्ही स्वतः समृद्ध केलेलं आहे, आणि त्यातून तुम्ही स्वतःसुद्धा इंटरनली समृद्ध होत आहे. कारण माणसं जास्त स्ट्रगल करतात ना, तेव्हा ती कुठेतरी एक मनातून हळवी असतात. कारण जी बाहेरून दुखावली जातात ना, ती सहसा इतरांना दुःख देणारी नसतात. सो इथे मला एक असं दिसतंय की खूप स्ट्रगल करताय तुम्ही लाईफमध्ये. सो एक तुम्हाला मेसेज आहे स्पिरिट गाईड्सचा की नोव्हेंबरपर्यंत एक तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतील की त्यामुळे तुम्हाला हॅपीनेस येईल. एक पैशाच्या बाबतीत समृद्धी येईलच, कारण मनी विल बी कमिंग टू यू. कॉईन्सचं कार्ड आहे तुम्हाला. एक समृद्धी येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, एक बॅलन्स येईल, तुमच्या आयुष्याला एक न्याय मिळणार आहे असं इथे दिसतंय. आणि एक रिसोर्सफुलनेस म्हणतात ना, की सगळ्या प्रकारचं सगळं काही तुमच्याकडे आहे जे तुमच्या एक आयुष्याला गरजेचं आहे, त्या सगळ्या प्रकारचं सगळं हे तुम्हाला प्राप्त होणार आहे. सो ही एक स्टॅबिलिटी आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ घातली. पण तिथे कुठेतरी चेअर एम्प्टीचं कार्ड आहे. सो हे सगळं मे बी कदाचित ह्या सगळ्या गोष्टी मिळवताना, हे लाईफ जगताना, हे स्ट्रगलयुक्त लाईफ जगताना मे बी कदाचित तुमचा कुठेतरी एक मनाचा कोपरा आहे ना, तो एक खाली झालेला आहे. एक जो एक त्यातला प्रेम म्हणा किंवा एक काहीतरी आहे की जे एक उणीव निर्माण झालेली आहे कुठल्या तरी बाबतीत तुमच्यामध्ये. थोडासा एक रिकामीपणा असेल कदाचित, हे असं दुःख वगैरे सगळ्या स्ट्रगलिंग. मे बी कदाचित काहींच्या बाबतीत असं तर नाही आहे ना की तुम्ही एक सोशल होणं टाळताय किंवा तुम्ही थोडासा इथे एक अलोननेस आहे. मे बी तुम्ही सोशल होणं टाळताय, निसर्गाच्या सानिध्यात जाणं टाळताय. किंग ऑफ रोजेसचं कार्ड आहे. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्ही अचीव करताय मेहनतीने, तुम्हाला यश आहे हे 7 ऑफ कीजचं कार्ड सांगतं. इथे पण उगवता सूर्य आहे, इथे पण सूर्य आहे, इथे सूर्य आहे. सो तुमच्या आयुष्यामध्ये आता ही भरभराटच आहे, पॉझिटिव्हनेसच आहे जे काही आहे ते, आणि पुढचा येणारा काळ जो आहे तो पॉझिटिव्हनेसच घेऊन येणार आहे. तुम्ही कदाचित या टॉपपर्यंत पोचाल जे तुमचं काही उद्दिष्ट आहे, कारण खालोखालच आहे ती कार्ड्स, चॅरियट, आणि जे मेहनतीने जे काही मिळवण्याचा प्रयत्न करताय त्यामध्ये तुम्ही टॉपवरती पोचाल, ते सगळं अचीव कराल. पण कुठेतरी काहीतरी एक थोडंसं या आयुष्याच्या ह्या शाऊजमध्ये मे बी तुम्ही स्वतःकडे बघणं विसरलात की काय, असं काहीतरी. रिफ्लेक्शनचं काळ, मोमेंट ऑफ रिफ्लेक्शन सांगते. रिफ्लेक्शनचा काळ म्हणजे एक थोडासा रेस्ट घेऊन एक स्वतःचं परीक्षण करणे, स्वतःच्या आयुष्याची एकदा एक न्याहाळणी करणे, असं काहीच आहे ते. मे बी तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं सोडलं आहे. मे बी कदाचित एक त्याची गरज आहे. कदाचित तुम्हाला निसर्गामध्ये जाण्याची गरज आहे, कदाचित तुम्हाला सोशलाइज होण्याची गरज आहे, ते तुम्ही विसरलं आहे. कदाचित मे बी तुम्ही एक कुठेतरी स्वतःला बंदिस्त केलं असेल, तर तुम्ही एक बाहेर एक्सपोज होण्याची गरज आहे. या स्ट्रगल पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःसाठी एक वेळ काढून, ही पेज ऑफ वॉन्डची एनर्जी काय सांगते, एक ही एन्जॉयमेंटची एनर्जी आहे, एक लाईफ एन्जॉय करायची, की तुम्ही वॉन्ड्स इमॅजिनेशन्स दाखवता. वॉन्ड्स हे वर्क रिलेटेड, तुम्ही काम करता करता एक तुम्ही एन्जॉयसुद्धा करू शकता असं आहे. सो ते एक तुमचं लाईफ तुम्ही एन्जॉय
पण करू शकता. दुसरं असं इथे दिसतं आहे की मे बी कदाचित जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणी व्यक्ती नसेल, जवळची कोणी व्यक्ती नसेल, 5 ऑफ पेंटॅकलचं कार्ड हे अलोननेस दाखवतं किंवा एखाद्या व्यक्ती दुरावणं किंवा ही एक एनर्जी आहे 5 ऑफ पेंटॅकलमध्ये. त्यामुळे कदाचित एक तुमच्या ही चेअर जी आहे जिथे जे तुमच्या मनातला हा कप्पा जर काही रिकामी असेल, तर इथे किंग ऑफ रोजेसचं कार्ड सांगतं की एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये, दुसरं म्हणजे पेज ऑफ कप्ससुद्धा सांगतं एक नवीन रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. की एक तो पिरियड आहे की एखादी चांगली सोबत तुम्हाला लाईफमध्ये प्राप्त होईल. एक चांगली माणसं तुमच्या आयुष्यामध्ये येतील. संघ कम्युनिटीचं कार्ड सांगतं की तुम्ही लवकरच मे बी तुमच्या मनाशी सुसंगत किंवा तुमच्या समदुःखी असंही म्हटलं तरी चालेल, किंवा मग की ज्यांच्याशी तुमची एक लिंक जुळेल अशा प्रकारची माणसं तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. चान्सेस आहेत याचे, कारण पेज ऑफ कप सांगतं की एक नवीन रिलेशनशिप येणं हे पेज ऑफ कप सांगतं. सो त्याचे एक होप्स आहेत. किंग ऑफ पेंटॅकल सांगतं की एक मटेरियलदृष्ट्या ही सेफ्टी आहे, ही मटेरियल सेफ्टी आहे, फायनान्शियल सेफ्टी. सो ती फायनान्शियल सेफ्टी, हे प्रेम, एक रेकग्निशन, तुम्ही जे केलेलं आहे काम, जे काही करताय त्याचं एक इतरांनी रेकग्नाईज करणं, त्याची वाहवा करणं, तुमच्या कष्टाचं कुठेतरी चीज होणं, या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या आयुष्यामध्ये फेटेड आहेत. त्या तुम्हाला मिळणारच आहेत. मे बी नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला त्या तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतील. सो तुम्हाला तो मेसेज हेच आहे की जे काही लाईफमध्ये येत आहे ना, ॲक्सेप्ट ऑल, रिजेक्ट नथिंग. एकदा का तुम्ही एखादी गोष्ट रिजेक्ट, हे कसं होतं आहे, का होतं आहे लाईफमध्ये, भले मग सुख आलं सुखही ॲक्सेप्ट करणं, दुःख आलं दुःखही ॲक्सेप्ट करणं, हा अनिमा मुंडेंचा मेसेज आहे या कार्डचा. की त्यामुळे काय होईल, तुम्ही ही जी बॅलन्स सिच्युएशन आहे ना, हे एक मनाचा बॅलन्स राहील. तिथे कुठेही तुम्ही हर्ट होणार नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही ॲज इट इज त्याच्या गुणदोषांसकट ॲक्सेप्ट करता, तेव्हा मग ते किंतु परंतु काय हे प्रश्न उद्भवतच नाहीत. मनातले कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होत नाहीत आणि मन शांत राहतं. मन बॅलन्स असलं की सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात आपल्या आयुष्यातल्या. सो तसा हा अनिमा मुंडीचा मेसेज आहे की ॲक्सेप्ट ऑल, रिजेक्ट नथिंग. आणि जे काही स्ट्रगल आहे, जे काही दुःख आहेत, ॲज इट इज ॲक्सेप्ट करा, त्यावरती काम करा आणि पुढे जा. मुवमेंटचं कार्ड आहे. द चॅरियटचं कार्ड काय सांगतं, टेक ॲक्शन अँड मूव ऑन. सो एक लाईफमध्ये तुम्ही एक मूव ऑन करा आणि मूव ऑन करताना एक एन्जॉय पण करा. ना काम नो आराम असंही असता कामा नये. जे काय आहे लाईफ तुम्ही जगताय, बेबी स्ट्रगल असेल, पण त्यातूनसुद्धा तुम्ही थोडासा वेळ काढा आणि आपली एन्जॉय करा. की ज्याने ही चेअर एम्प्टी आहे ना, तुमच्या मनातली ही पोकळी आहे ना, ही भरून निघेल. एक आनंद येईल त्यामध्ये. एक स्वतःकडे पहा, एक स्वतःची काळजी घ्या, स्वतःचं रिफ्लेक्शन पहा. एक थोडा वेळ स्वतःसाठी द्या. ही जी फायरचं कार्ड आहे ना, ही एक तुमच्यामधली जी फायर आहे, ही अशी राहिली पाहिजे, तेवत राहिली पाहिजे. ही कुठेही विजता कामा नये. आणि त्यासाठी ह्या गोष्टी करायच्या. स्वतःसाठी वेळ देणं, कुठेतरी निसर्गात जाणं, मिक्स होणं. कुठल्याही गोष्टी रिजेक्ट करू नका लाईफमध्ये. सगळ्या गोष्टी ॲज इट इज राहू दे. कारण काही वेळा काय होतं, स्ट्रगल करता करता आपण काही गोष्टी सोडून देतो. आपण फक्त आपला एक वन वे होतो लाईफमध्ये. सो त्या गोष्टी तुम्ही सोडू नका, असा ह्या इथे मेसेज आहे. आणि तोच तुमच्या जो आपला आहे, यू आर फॉरगेटिंग समथिंग. सो हा तोच मेसेज आहे की या गोष्टी विसरू नका, स्वतःकडे लक्ष देणं विसरू नका. सो हा एक मेसेज आहे. तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.